मुंबईमध्ये गॅस तुटवड्यामुळे नाश्त्याच्या किमतींवर परिणाम झालेला आहे। नाश्त्याच्या किमती 5 रुपयांनी वाढलेल्या आहेत। ही दरवाढ पाहायला मिळते मुंबईमध्ये। 25 रुपयांना मिळणारे घावणे 30 रुपयांना, तर 30 रुपयांना मिळणारा डोसा आता 35 रुपयांना मिळतोय। बहुतांश ठिकाणी एलपीजीला पर्याय म्हणून केरोसिनवर चालणारी शेगडी आणि कोळशाचा शेगडीचा वापर केला जातोय। एलपीजी सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यापासून छोट्या स्टॉल धारकांना त्याचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे आणि आता पर्यायी इंधनाचा वापर करून जिथे जिथे हे स्टॉल सुरू आहेत त्यांनी आपल्या नाश्त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ केल्याचं पाहायला मिळतं। बऱ्याच ठिकाणी डोसा सेंटर सकाळच्या वेळेला सुरू असतात, मेदूवडा सुरू असतात आणि अशा नाश्त्यांची किमती आता काही प्रमाणामध्ये वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। जिथे एलपीजी सिलेंडर मिळत नाहीये तिथे कोळशाच्या शेगड्या आणि केरोसिनचा वापर करून ज्या काही शेगड्या आहेत त्यांचा वापर करून नाश्ता बनवला जातो आणि त्यानंतर ही नाश्त्याची भूक मुंबईकरांची सगळ्यात मोठ्या प्रमाणात भागवली जाते। मात्र आता आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं छोटे सिलेंडर वापरले जात आहेत, नाश्ता बनवला जातोय, त्यांच्या नाश्त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन अमित शिगवण सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।